हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही अमेझिंग असाल. तर बाय द वे दिस इज चंपाषष्ठी व्लॉग. मला माहिती आहे खूप लेट येतोय, बट कांट हेल्प. टाइम अभावी भरपूर गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात. पण एनिवे सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे चंपाषष्ठीच्या दिवसाची आणि आपण घरात साफसफाई करतोय, झाडू आणि लादी पुसून काढतोय, कारण आज मावशीबाईंनी सुट्टी मारली होती. सो आफ्टर दिस मी आवरून एकदम रेडी झाले. ते सकाळी सकाळी लवकर साडी वगैरे नेसून हिरव्या बांगड्या वगैरे सगळं म्हणजे प्रॉपर ऑथेंटिक रेडी झाले होते. आणि त्या बांगड्या तुम्हाला मी एका क्लिपमध्ये दाखवल्यात पण आहेत डिटेलमध्ये. मी दर्शन घ्यायला गेलो होतो खंडोबा देवाच्या मंदिरात. त्याच्या अगदीच जवळ असल्यामुळे आम्ही म्हटलं सकाळी सकाळी दर्शन घेऊ आणि मग आपण पूजेची तयारी स्टार्ट करूयात. तर बाय द वे मी खंडोबा नवरात्र यावर्षी साजरा केला होता, कारण यावर्षीच माझ्या घरात खंडोबा महाराजांची मूर्त मी घेतली होती. मी कलश ठेवला होता प्रॉपर पूजेमध्ये आणि 6 दिवस तो कलश हलवला नव्हता. अखंड ज्योत लावली होती आणि भरपूर गोष्टींनी अभिषेक करून मी खंडोबा महाराजांची मूर्त स्थापित केली होती एका जागेवर, जी मी 6 दिवस हलवली नव्हती. इनफॅक्ट फुलांचं निर्माल्य पण आपल्याला काढायचं नसतं या दिवसांमध्ये. तर साईडला तुम्ही आता फोटो बघू शकता, ज्यात मी पूजा स्थापनेचा पहिला दिवस जो होता, नवरात्रीचा पहिला दिवस जो होता तो दाखवलेला आहे. आणि 3 विडे बघू शकतात. 3 विडे खंडोबा महाराजांच्या नावाने, एक दुसरा माळसा आणि तिसरा बानुबाई, असे तिघांचे 3 विडे काढले होते. आणि बानुबाई माळसाची ओटी आणि टोपी आणि पंचाचं साईडला बघू शकता तो खंडोबा महाराजांसाठी काढला होता. हे काढण्याचं विशेष वैशिष्ट्य किंवा इम्पॉर्टन्स असा की मी मल्हारी सप्तशती पाठाचं पण पारायण केलं होतं या 6 दिवसांमध्ये, या मल्हारी नवरात्रीमध्ये. त्यामुळे त्या पारायणासाठी उद्यापन असतं शेवटच्या दिवशी. त्याच्यासाठी मी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, कारण या दान म्हणून मी नंतर देऊन टाकणार होते 6व्या दिवशी ओटीमध्ये. आणि जो पण ब्राह्मण आपण बोलवतो त्याला टोपी आणि पंचा. तर ही जी पूजा मांडणी तुम्ही बघता ही शेवटच्या दिवसाची आहे, ज्यामध्ये आपण जो कलश वगैरे असतो तो हलवून त्याचं विसर्जन वगैरे सगळ्या गोष्टींचं करून फक्त आपण ज्योत कंटिन्यू करायची असते. आणि जी खंडोबा महाराजांची मूर्त आहे तिला परत एकदा आपण अभिषेक करून तिची पूजा करायची. परत एक पानाचा विडा ठेवलेला आहे. आधीचे जे 3 विडे होते त्याचं आपण विसर्जन करून घेतलेलं आहे, कारण शेवटच्या दिवशी सगळ्या गोष्टींचं विसर्जन होतं. सो मल्हारी सप्तशती पाठाचं पण आपलं उद्यापन असल्यामुळे मी त्या दिवशी जेवायला माझ्या आजी आजोबांना घरी बोलवलं होतं. कुठल्याही तुम्ही कपलला, लग्न झालेल्या जोडप्याला घरी जेवायला बोलू शकता, पण जस्ट बिकॉज माझे आजी आजोबा ब्राह्मण पण आहेत त्यामुळे मी त्या दोघांना बोलवलं होतं. आम्ही आज मस्त सागरा संगीत जेवण केलं होतं. आणि या दिवशी स्पेशल असं जेवण केलं जातं, ते म्हणजे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, त्याला रोडगा असं म्हणतात. त्यामध्ये आपण कांद्याची पात पण वापरू शकतो किंवा वरनं कांद्याची पात ठेवू शकतो, कारण प्रसादात तेही ठेवायचं असतं. 5 रोडगे आणि त्याच्यावरती भरीत आणि बाकी सगळा स्वयंपाक वाढून, एखादं गोड पक्वान्न वाढून आपण ते नैवेद्य म्हणून दाखवायचं असतं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी बाजरीचे 5 दिवे पण केले होते. प्रथा आमच्याकडे तशी तर नवरात्री साजरी करायची अजिबात नाहीये, पण मी यावर्षी बाजरीचे दिवे उकडले होते आणि मग त्याच्यामध्ये तुपाची वात घालून आपण देवांची आरती केली होती. याच्याने आरती म्हणजे औक्षण टाईप केलं होतं. त्यानंतर आम्ही तळी भरली, सागर संगीत आरती करून घेतली. त्यानंतर आम्ही जेवायला ताटं वाढली आणि त्या ताटामध्ये तुम्ही आता इथून पुढे बघू शकता मी प्रसाद कसा वाढला आहे ते. 5 रोडगे, त्याच्यावर वांग्याचं भरीत, मी आज पुरणपोळी केली होती, गोडामध्ये एक बटाट्याची सुकी भाजी केली होती, भात केला होता आणि कटाची आमटी पण केली होती. तर या सगळ्या गोष्टी मी पानात वाढल्या. आमच्या शेजारच्या काकूंनी पुलाव आणून दिला होता, तोही मी ताटात वाढला. आणि अशा प्रकारे मी आरती झाल्यावर नैवेद्य दाखवला. त्यानंतर मी आलेल्या माझ्या आजी आजोबांना जेवायला दिलं. ओटी भरून आजोबांना पंचा टोपी देऊन, कुंकू लावून, त्यांच्या पाया पडून माझ्या मल्हारी सप्तशती पाठाचं पण उद्यापन केलं. त्यामुळे अशा प्रकारे माझं नवरात्री सेलिब्रेशन खूप छान झालं आणि अगदी थोडक्यात झालं. खरं तर पहिल्या दिवसाची पूजा तुम्हाला दाखवायची खूप इच्छा होती, पण नाही शक्य झालं ते, कारण पाठ वाचत असताना खूप वेळ जातो. आणि तो जो अभिषेक होता पहिल्या दिवशीचा खंडोबा महाराजांच्या मूर्तीचा, तो खूप मोठ्या प्रोसेसचा होता. पहिले दुधाचा अभिषेक होता, त्यानंतर पंचामृताचा, त्यानंतर केळं आणि मधाचा, केळं, मध आणि साखर एकत्र करून असतो, नंतर कुंकवाचा, हळदीचा. आणि हे सगळं केल्यावर पाठ वाचायचा आणि पाठ वाचताना
जवळपास 1.5 तास जातो. ते झाल्यावर पण आपल्याला आरती करायची असते, ती पण 2 टाइम, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. एवढ्या लेंदी प्रोसेसमधनं खरंच इट वॉज नॉट रिअली पॉसिबल. पण तरी जेवढा व्हिडिओ काढता आला आणि तुम्हाला पिक्सद्वारे जेवढं सांगता आलं, जेवढी माहिती देता आली तेवढी देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मे बी मी पूजेमध्ये थोडंफार पुढे मागे चुकली असेल किंवा काय, पण माझं पहिलंच वर्ष आहे, सो मला नक्कीच माफ कराल. जर पूजेमध्ये काही अजून चेंजेस असतील तर पुढच्या वर्षी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन. सो या, आय होप व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि सी विथ माय अमेझिंग न्यू व्हिडिओ सून. टिल देन टेक केअर, बाय.